आज फर्स्ट टाइम मी गेलो आपल्या अनसिंगच्या ग्रामपंचायत आणि आज तुम्ही पण विचार करतच असाल की नेमकं मी अनसिंगच्या ग्रामपंचायत मध्ये गेलो तरी कशाला, ते तर मी सांगतोच, फक्त तोपर्यंत ना तुम्ही मला फॉलो करून घ्या. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्टर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग ना दररोज सारखी बोरिंग होणार नाही, कारण आज सकाळी सकाळी डॉन आपल्याला घ्यायला आला होता. कुठं जायचं ते तर त्यांनी सांगितलं नाही, त्यांनी फक्त सांगितलं की तू गाडी चालव आणि कुठं पण चल. मग मी आणि डॉन निघालो महाराष्ट्र दौऱ्यावर. आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो तर होतो, पण तेवढ्यातच नाही का आम्हाला डॉनच्या वरात म्हशी दिसली. पण डॉनला नाही का त्याचं काही घेणं देणं नव्हतं, कारण आता सध्या वरात काहीच नाही. विचार तर अख्खा महाराष्ट्र फिरून यायचं होतं, पण म्हटलं मंदातच पेट्रोल संपेल, त्याच्यामुळे परत मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. घरी जाताना आम्हाला कालच्या जेसीबीची बहीण दिसली, जे की रोडवर काहीतरी काम करत होती. गाडीचा ड्रायव्हर मी होतो, त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर गाडी मी आपल्या घरी आणली आणि मग घरी येऊन जस्ट आपलं जेवण केलं होतं, तेवढ्याच बाबांनी कॉल करून सांगितले की आता आपल्याला अनसिंगला जायचं. त्याच्यामुळे लगेच कपडे चेंज करून घेतले आणि मग कपडे चेंज करून लगेच आलो मी सचिन दादाच्या घरी गाडी घेण्यासाठी. आणि मग बाबा आणि मी निघालो अनसिंगला जाण्यासाठी. आणि मग 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो अनसिंगला. आपल्या कॅमेरामॅनच्या अनसिंगच्या ग्रामपंचायत मध्ये थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे सर्वात अगोदर तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये आलो अनसिंगच्या. पहिली तर आम्हाला ग्रामपंचायतच सापडली नाही, त्याच्यानंतर आम्हाला कळालं की पोलीस स्टेशनच्या समोरच ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत मध्ये पोहोचल्यानंतर मी बाबांना सांगितले की तुम्ही आतमध्ये जा, तोपर्यंत मी बाहेर थांबतो, कारण एवढं तर मला माहिती आहे की आपलं काम नसताना उगाच कुठे गर्दी करू नये म्हणून. आणि मग ग्रामपंचायत मधलं काम संपून डायरेक्ट आलो मी किराणा दुकानावर. आणि मग अनसिंग मध्ये जे जे काम होतं ते सर्व काम करून आम्ही आलो पेट्रोल पंपावर. आणि मग पेट्रोल टाकून परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. आणि भाऊ, आजचा ब्लॉग इथं शेवट करून टाकू. आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर आम्ही घरी पोहोचेपर्यंत फॉलो करून घ्या.